भारत पाकिस्तानकडून परस्पर संमतीने युद्धविराम संध्याकाळी 5 वाजल्यापासून दोन्ही देशांकडून हल्ले न करण्याबाबत सहमती। भारतीय परराष्ट्र मंत्रालयाची माहिती। युद्धविरामासाठी पाकच्या डीजीएमओचा दुपारी 3:35 फोन भारताकडून आपल्या अटी शर्थींवर युद्धविरामाचा निर्णय। 12 तारखेला पुन्हा दोन्ही डीजीएमओंमध्ये चर्चा होणार। युद्धविरामानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निवासस्थानी पाऊण तास बैठक। राजनाथ सिंह, अजित डोवालसह सीडीएस प्रमुख उपस्थित। तिन्ही सेनेच्या प्रमुखांचीही या बैठकीसाठी हजेरी। भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध थांबवण्याबाबत सामंजस्य करार, पण दहशतवादाविरुद्ध कारवाई थांबणार नाही। शस्त्रसंधीनंतर परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी पाकला ठणकावलं। भारत पाकिस्तान युद्धविरामासाठी अमेरिकेची मध्यस्थी। प्रदीर्घ चर्चेनंतर युद्धविरामासाठी दोन्ही देश तयार। युद्धबंदीवर सहमती दर्शवल्याबद्दल भारत पाकचे अभिनंदन। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची एक्स पोस्टद्वारे माहिती। गेल्या 48 तासात भारत पाकच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा। पंतप्रधान मोदी आणि शहबाज शरीफ यांनी शांततेचा मार्ग स्वीकारल्याबद्दल आभारी। अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियोंचं हे ट्विट। पाकिस्तान आणि भारत यांनी तात्काळ प्रभावीपणे युद्धबंदीवर सहमती दर्शवली। पाकिस्तान परराष्ट्र मंत्री इशाक डारचा दावा। भारताच्या ब्रह्मोस क्षेपणास्त्राच्या नुकसानीची पाकिस्तानने खोटी बातमी पसरवली। JF-17 कडून ब्रह्मोसचं कोणतंही नुकसान नाही। S-400ला मारल्याचा पाककडून खोटा प्रचार। कर्नल सोफिया कुरेशींची माहिती। भारतानं पाकिस्तानचे 11 एअरबेस उडवले। पाकिस्तानच्या कर्दू, जॅकोबाबाद आणि गुलारी एअरबेसचं प्रचंड नुकसान। विंग कमांडर व्योमिका सिंह यांची माहिती। जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्लांकडून युद्धविरामाचं स्वागत। युद्धविराम 2 दिवस आधी झालं असतं तर अनेक जीव वाचले असते। आता काश्मीरमधील जनजीवन पूर्ववत करण्यावर भर देणार, अब्दुल्लांची प्रतिक्रिया।